शिंदे यांच्या सोबत झालेला होता। पण याच संदर्भात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आहेत आपल्या सोबत सध्या फोन लाईनवरनं। अभिजितजी, आपण गेला होता तिकडे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांचा संवाद उपमुख्यमंत्र्यांशी घडवून आणला। लोकशाही मराठीच्या माध्यमातून खरं तर या कुलकर्णी कुटुंबाने संवाद साधलेला होता। काय नेमकं बोलणं होतं ते आणि कशा पद्धतीने आता त्यांना मदत केली जाते आणि कुलकर्णी कुटुंबासारखे आणखी नेमकी किती कुटुंब आहेत तिकडे, किती लोक आहेत राज्यातले जे अडकून पडलेत? अभिजितजी नमस्कार। एकतर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला धन्यवाद की तुम्ही उपमुख्यमंत्री साहेबांपर्यंत तुम्ही त्यांना संपर्क करून दिला। त्याच्या माध्यमातून आम्ही आज शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना भेटलो जाऊन पर्सनली। त्यांना दिलासा दिला, उपमुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं बोलणं करून दिलं। त्यांना खूप आधार आणि सपोर्ट झाला तो साहेबांच्या बोलण्या, शिंदे साहेबांच्या बोलण्यामुळे। आता शिंदे साहेब पर्सनली खूप लक्ष देऊन आहेत त्या सगळ्या घडामोडींवरती। आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातले जवळजवळ 400-450 लोकांपर्यंत पोहोचलोय। इथे वेगवेगळ्या ग्रुप वेगवेगळ्या हॉटेल्सला राहत आहेत, काही सीआरपीएफ कॅम्पमध्ये राहत आहेत, काही हॉटेल्सला राहत आहेत, काही जे त्यांच्या ऑलरेडी बुकिंग कॅन्सल करून पुन्हा श्रीनगरकडे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना भेटलोय। काही पुण्याचे आहेत, काही मुंबईचे, नागपूरचे, ठाण्याचे, कल्याणचे, असे वेगवेगळ्या भागातले लोक आहेत। तर आपला पूर्णपणे त्यांच्यासाठी पूर्ण ट्रेसिंग चालू आहे। त्यांचे संपर्क काढून घेतले, त्याची लिस्ट बनवली आहे, त्यांची प्रायोरिटी आपण सेट करतोय। अशा प्रकारे आपलं काम चालू आहे। अभिजितजी, आणि गैरसोय त्यांना तिथं काही बाकी पद्धतीनं सहन करावी लागते का? आणि जर असेल तिथे आता तरी तसं काही नाहीये, परंतु आमचं बारीक लक्ष आहे, आमचे सगळे लोक इथे आहेत आणि त्यांना जे हवंय नकोय सगळ्या गोष्टी आमचं लक्ष आहेत, त्यांना पुरवण्याचं काम आमचं चालू आहे। अभिजितजी, आणि अत्यंत उत्तम असं काम आपण समन्वय साधण्याचं, त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होईल याची पुरेपूर खबरदारी घेण्याचं करतात तुम्ही आणि तुमची टीम करतेय। लोकशाही मराठीची मदत या अनुषंगानं ज्या काही पद्धतीनं आपल्याला लागेल, आपल्या टीमला लागेल, आम्ही सदैव त्यासाठी तत्पर आहोत, हजर आहोत। आणि आम्हाला पण कळवा काही असेल तर। हो, निश्चित निश्चित अभिजितजी। आणि आणखी काय काय अशा गोष्टी आहेत ज्या तिथं आता प्रायोरिटीने करायच्यात, प्राधान्यक्रमानं करायच्यात? आता सर्व पॅनिक लोक झाले, फक्त त्यांना परत यायचंच आहे। बरं, सर्वांना परत महाराष्ट्रामध्ये यायचं आहे, प्रत्येकाच्या स्टेटमध्ये प्रत्येकाला जायचं आहे। त्या व्यतिरिक्त आता बाकी सिच्युएशन थोडी कंट्रोलमध्ये आहे। आज सकाळचा जो पार्थिव होते ते सगळं पाठवायचे होते, ते सगळी व्यवस्था पूर्ण झालेली आहे। जे जखमी आहेत त्यांच्यावर पण उपचार चालू आहेत। अभिजितजी, एक प्रश्न विचारायचा होता की जखमी व्यक्तींची संख्या कळलेली नव्हती, आकडा समोर आलेला नव्हता। सांगू शकणार नाही, बरेच वेगवेगळे कॉल्स येत आहेत, त्याच्यावरून मी तुम्हाला आता एक्झॅक्ट सांगू शकणार नाही। बरं, राज्यातला अंदाजे आकडा किती असू शकेल, काही थोडीफार माहिती आहे आपल्याकडे? मला जशी माहिती मिळेल तसं मी तुम्हाला शेअर करतो। ठीक आहे, ठीक आहे। अभिजितजी, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आणि अभिजित यांच्या टीमला सुद्धा जी काही मदत लागेल, अभिजितजींना जी काही मदत लागेल लोकशाही मराठीच्या माध्यमातून, ती मदत आम्ही निश्चितपणे करू। एक हेल्पलाईन नंबर सुद्धा आपण जारी केलेला आहे लोकशाही मराठीच्या